तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवसाठी कॉफी आणि स्वतः चहा घेऊन आलेली असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदोर आकाशला दिलास तुझ्या हातचा चहा? यावर ईश्वरी म्हणते, सर काय हो, मी ना तिथे गेलेच नाही, उगाच मी तिथे गेल्यानंतर माझ्यावरनं भांडणं होतील असं म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघेही हसत. आकाश इकडे नम्रताजवळ आलेला असतो. नम्रता खूप चिडलेली असते, ती आकाशवर रागवलेली असते. आकाश चहा घेऊन आलेला असतो. तो नम्रताला म्हणत असतो, काय चहा आहे? फ्लॉप, मजा नाहीये. यावर नम्रता म्हणते, हो ना, चहा फ्लॉपच असणार, मी बनवलाय ना, मला कुठे काय येतं, इशूने बनवला असता तर तुम्हाला आवडला असता. या घरामध्ये जे काही येतं ते फक्त इशूलाच येतं. तुम्हाला सुद्धा फक्त इशूच्याच हातचा चहा आवडतो, माहितीये मला. करेक्ट आहे, एकदम करेक्ट असं म्हणून नम्रता पुढे जात असते. एवढ्यातच आकाश नम्रताचा हात पकडतो आणि आकाश आपल्या हातामधला कप नम्रताच्या समोर धरतो. नम्रता लगेच त्यातला थोडासा चहा पिते. नम्रताने पिलेला चहा पुन्हा आकाश घेऊन पितो. त्यानंतर आकाश म्हणतो, किती छान आहे. विचार का? नम्रता म्हणते, का? आकाश म्हणतो, बायको गोड आहे ना, मग चहा गोडच असणार. हे ऐकून नम्रता थोडीशी लाजते. त्यानंतर आकाश नम्रताला आपल्या मिठीत घेतो. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव मध्ये खारीवरून भांडणं चालू असतात. अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, खारी वगैरे ना नॉट हेल्दी. कशी बनवतात, कुठे बनवतात, कुठलं तेल वापरतात, आणि हे खाऊन ना प्रॉपर डायजेस्ट होत नाही, मग पोट वाढतं, चीन वाढतं. हे सर्व ऐकून ईश्वरी म्हणते, ओ बस बस, येऊ दे मला, डबल चीन येऊ दे, पोट येऊ दे, पण मी खारी खाणार. त्यानंतर ईश्वरी अर्णवला खारी खाऊन दाखवत असते आणि त्यांच्यातील नोकझोक चालूच असते. नम्रता इकडे आकाशला म्हणत असते, आकाश, ही जी गोड गोड बोलून मस्का मारायची पद्धत आहे ना, बहुत पुरानी हो गई आहे. यावर आकाश म्हणतो, काय झालं पुरानी हो गई तो? परंतु बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल तर नवीन आहे ना. यावर नम्रता म्हणते, हाऊ स्वीट. आकाश, तुम्हाला कोणी म्हटलं माझा राग गेलेला आहे म्हणून? माझा राग अजिबात गेलेला नाहीये असं म्हणून नम्रता जात. आकाश लगेच नम्रताला पकडतो. त्यानंतर तो नम्रताशी रोमॅन्टिक होऊन बोलत असतो. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मला वाटलं माझा नवरा माझ्या आवडीचं काहीतरी खाईल, एक वेळ मारामारी करेल, खारी खाणार नाही. एवढ्यातच अर्णवला शिरके, परंतु ईश्वरीची बडबड चालूच असते. अर्णव ईश्वरीच्या तोंडावर आपला हात ठेवतो आणि शिर्केशी बोलत असतो. शिर्के म्हणत असतो, मला उदयकांतचा मुंबईमध्येच आहे. अर्णव फोनवर बोलत बोलत बाहेर जात असतो. ईश्वरी सुद्धा त्याच्या मागोमाग धावत असते आणि हे सर्व लांबूनच वल्लरी बघत शिर्के अर्णवला उदयकांतचा पत्ता सांगत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर अहो काय झालंय? अर्णव म्हणतो, मी सिंदोर, उदयकांतचं एक्झॅक्ट लोकेशन सापडलंय. आणि हे सर्व अर्णव ईश्वरीचं बोलणं लांबूनच वल्लरी ऐकते. वल्लरी म्हणत असते, अरे देवा, शेवटी यांनी उदयकांतला शोधून काढलंच. आता माझ्या आधी अर्णव पोचतोय की काय ती? त्यानंतर अर्णव शिर्केंना भेटायला निघालेला असतो, परंतु ईश्वरी अर्णव बरोबर जायला हट्ट करत असते. परंतु अर्णव ईश्वरीला, तू येऊ नकोस, उगाच हट्ट करू नको असं म्हणत असतो. त्यानंतर ईश्वरी घरी जात असते. एवढ्यातच वल्लरी तेथे असलेल्या काठ्यांमधील एक काठी घेते आणि ईश्वरीच्या रस्त्यामध्ये ती काठी आडवी टाकते. ही आयडिया वल्लरीने अर्णवला तेथेच थांबवण्यासाठी केलेली असते. ईश्वरी जात असताना ईश्वरीच्या पायामध्ये ती काठी अडकते आणि ईश्वरी खाली पडते. ती जोरानेच ओरडते. हे ऐकून अर्णव सुद्धा तेथे धावतच अर्णव ईश्वरीला उचलून आत घेऊन जातो आणि हे सर्व वल्लरी लांबूनच ईश्वरी बेशुद्ध झालेली असते. अर्णव ईश्वरीला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो आणि अर्णवला सारखाच चिरकेंचा फोन येत असतो. त्यानंतर तेथे आकाश आणि नम्रता सुद्धा येतात. थोड्या वेळाने ईश्वरी शुद्धीवर येते. ईश्वरी शुद्धीवर आल्यानंतर ती अर्णवला शिर्केंजवळ पाठवून देते. अर्णव पोचायच्या अगोदरच वल्लरी तेथे पोहोचलेली असते. वल्लरी उदयकांतला आवाज देत आत जात असते. उदयकांत वल्लरीच्या समोर येऊन उभा राहतो. वल्लरी म्हणत असते, अरे तू गायब कुठे होतास? तुझा फोन सुद्धा लागत. यावर उदयकांत म्हणत असतो, ए तुझा आवाज खाली करायचा. तो म्हणत असतो, तुझ्या बापाचा नोकर नाहीये तुला सांगायला. वल्लरी म्हणत असते, आता परत अंडरग्राऊंड हो हेच सांगायला आले होते. तुझ्या जीवाला धोका आहे, कळलं? उदयकांत म्हणत असतो, धोका मला आणि इथे? असं म्हणून तो हसत असतो. अगं हे लोकेशन कुणालाच माहित नाहीये. वल्लरी म्हणत असते, हो मग मला काय स्वप्नात दिसलं तू इथे आहेस ते? यावर उदयकांत जोरानेच ओरडतो, ए. उदयकांत म्हणत असतो, खरं सांग, तुला माझा पत्ता कोणी दिला?
यावर वल्लरी म्हणत असते, मी माझा जीव धोक्यात घालून इथे तुला वाचवायला आले. अरे अर्णव, राजे शिर्केला तुझा पत्ता मिळालाय, तो कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. हे ऐकून उदयकांत घाबरतो. तो म्हणत असतो, अर्णव कुठल्याही क्षणी इथे येऊ शकतो. वल्लरी म्हणत असते, एकदा का तू त्याच्या तावडीत सापडलास तर तो तुझं काय करेल माहिती आहे ना, त्यामुळे निघ बाबा, इथून पटकन निघ. हे ऐकून उदयकांत हसत असतो. उदयकांत म्हणत असतो, हा उदयकांत त्याला सापडायला हवा ना, हा उदयकांत म्हणजे सावली आहे, सावली. वल्लरी उदयकांतला तू निघायच्या आधी तुझा नंबर मला दे असं म्हणत असते. दरवाजाच्या बाहेर इकडे अर्णव आणि शिर्के दोघेही आलेले असतात आणि ते जोरजोराने दरवाजा ठोठावत असतात. उदयकांत आणि वल्लरी खूप घाबरतात. थोड्या वेळाने अर्णव आणि शिर्के दोघेही मिळून दरवाजा तोडतात आणि ते दोघेही आत येतात. तर आत कोणीही नसतं. उदयकांत धावतच पळत असतो. एवढ्यातच त्याच्या हातामधील रिव्हॉल्वर एका साईडला पडत आणि तो जमिनीवर आदळतो. तेवढ्यातच तेथे वल्लरीची गाडी येते. वल्लरी गाडीतून खाली वल्लरी उदयकांतला म्हणत असते, ईश्वरीला मारण्याची सुपारी तू दिली होती, हे कळलंय त्यांना. उदयकांत म्हणत असतो, काय ती माणसं पकडली गेलीत? वल्लरी म्हणते, अरे हो बाबा, त्यांच्यामुळेच तर तुझा जीव धोक्यात आहे, हेच सांगते ना केव्हापासून. उदयकांत म्हणतो, मी ईश्वरीवर हल्ला करायला ती माणसं फक्त पाठवली होती, परंतु ही सुपारी तू दिलेलीस हे विसरू नको. वल्लरी म्हणते, काय उपयोग झाला रे तुझ्या माणसांचा? पैसे देऊन सुद्धा एक काम केलं नाही धड त्यांनी. अरे त्याच दिवशी त्या ईश्वरीला संपवलं असतं तर ही वेळच आली नसती. त्याशिवाय माझे पैसे फुकट गेले ते वेगळेच. यावर उदयकांत रागानेच म्हणतो, अरे गेले ते पैसे, गेले. अगं ते पैसे कधीच संपले आहेत, मला अजून पैसे हवेत, अजून पैसे दे मला, अजून. एवढ्यातच मागून अर्णवच्या गाडीचा आवाज येतो. उदयकांत धावतच जाऊन वल्लरीच्या गाडीमध्ये लपतो. वल्लरी सुद्धा खूप घाबरलेली असते. त्यानंतर अर्णवची गाडी वल्लरीच्या गाडीला क्रॉस करत असते. एवढ्यातच शिर्केची नजर वल्लरीच्या गाडीवर पडते. शिर्के अर्णवला म्हणतो, वल्लरी मॅडमची गाडी. हे ऐकून अर्णवला धक्का बसतो. अर्णव गाडीतून खाली उतरतो आणि वल्लरीला म्हणत असतो, मामी तू इथे? वल्लरी म्हणत असते, अरे मी त्या वकिलांजवळ आले होते. अर्णव म्हणत असतो, त्यांचं ऑफिस इथे आहे? यावर वल्लरी म्हणते, नाही. अरे माझ्या वडिलांनी सर्व शेत जमीन माझ्या नावावर केली आहे ना, आणि हिस्सेदार हिस्सा मागायला आलेत, म्हणूनच वकिलाला भेटायला आले होते. त्यानंतर अर्णव आपली चावी शिर्केंजवळ देतो आणि म्हणतो, शिर्के तुम्ही गाडी घेऊन ऑफिसला या. आणि तो वल्लरीला म्हणतो, मामी चल मी तुझ्यासोबत. हे ऐकून वल्लरीला खूप मोठं टेन्शन येतं. वल्लरी खूप घाबरते. मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, माहिती आहे आपल्या हातातून तो उदयकांत निसटला, परंतु आपल्याला हे तरी कळलं ना की तो मुंबईतच आहे. दुसरीकडे वल्लरी लावण्याच्या आईला म्हणत असते, अर्णवला घराबाहेर तुम्ही त्रास द्या, मी त्याच्या घरातल्या अडचणी कशा वाढतील याची काळजी मी घेईन. असं म्हणून वल्लरी आणि लावण्याची आई हात मिळवत असतात. लावण्याची आई म्हणत असते, नाव वी आर पार्टनर्स. लावण्याची आई अर्णवला म्हणत असते, 15 दिवसात माझे 200 कोटी दे, नाहीतर तुझ्या आईच्या नावाने असलेली ही कंपनी सात्विक फॅशन नाव बदललं जाईल.